नमस्कार. आजचा विषय आहे गरजा, डिमांड्स आणि स्ट्रेस. गरजा आणि डिमांड याच्यामधली तफावत आपल्याला करता आली पाहिजे. का असतं माहिती आहे का, लहान होतो ना आपण त्यावेळी आपल्या सगळ्या गरजा भागत गेल्या. म्हणजे आपल्याला काही तसे कष्ट नव्हते, सगळं आई वडिलांनी दिलं, बरोबर आहे. त्यामुळे टेन्शन वगैरे काही नव्हतं. हळूहळू आपण लहानाचे मोठे झालो, आपल्या गरजा वाढायला लागलेल्या, आपल्या डिमांड्स वाढले, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी हव्यावेशा वाटू लागल्या. आणि त्यात काही ते चुकीचं नाही आहे. प्रत्येक माणसाने ॲम्बिशियस असणं खूप गरजेचं आहे, पण किती हे महत्त्वाचं आहे. माणसाच्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. अर्थात याच्या पलीकडे जाऊन आपल्याला अचीवमेंट्स असतात, बरंच काही काही मिळवायचं असतं आणि ते काही चुकीचं नाही आहे मी म्हणतो, पण किती? एक काही छोटी उदाहरणं देतो तुम्हाला. आपण एक घर घेतो राहण्यासाठी, जे आपलं राहतं घर असतं, आणि प्रत्येकाला वाटतं आपण जिथे गावाला आहे तिथे एक घर बांधावं. ठीक आहे, एक घर बांधलं. अजून एक तिसरं घर आपण घेतो एक इन्व्हेस्टमेंट म्हणून. कधी कधी हॉलिडेजसाठी अजून एक चौथं घर घेतो. म्हणजे घेऊ नका घरं वगैरे अशातला प्रकार नाही आहे, नक्की घ्या घर तुमची ऐपत असेल तर. पण काय माहिती आहे का, त्याच्या पाठी जो EMI वगैरे असेल ना, तर तो चुकवू नका. स्वतःकडे ऐपत असेल तर नक्की पैसे टाकून बऱ्याचशा गोष्टी आपण घेऊ शकतो. गाडीच्या बाबतीत पण असंच होतं. आपण एक गाडी घेतो आणि त्यानंतर इच्छा होते अजून एक दुसरी गाडी घ्यावी. कधी कधी काही लोक 2-3 गाड्या घेऊन ठेवतात वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का तुम्हाला एक गोष्ट, माणूस, ही सत्य परिस्थिती आहे, एका वेळी एकाच घरामध्ये राहतो आणि एका वेळी एकाच गाडीतून प्रवास करू शकतो, तरीही तोचे डिमांड्स वाढत सुटतात. ही तफावत जर करता नाही आली ना आपल्याला, तर मग प्रॉब्लेम्स होऊन जातात वगैरे. एक लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीमुळे तुम्हाला स्ट्रेस होत असेल तर थोडं स्ट्रेस येणं साहजिकच आहे, पण त्याच्यामुळे औषध उपचाराची वेळ जरी होत असेल तर थोडंसं लांब ठेवलेलेच बरं. कारण का स्ट्रेस खूप महत्त्वाचा मुद्दा, मी नेहमी स्ट्रेस या विषयावर बोलतो, महत्त्वाचा मुद्दा होणार आहे पुढे जाऊन वगैरे. लक्षात घ्या, आपल्याला इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण करायच्यात, आपल्या ऐपतीप्रमाणे मोठं व्हायचंय, सगळं करायचंय. पण एक लक्षात असून द्या, सगळं मिळाल्यानंतर सुद्धा माणूस समाधानी होत नसेल तर मग प्रॉब्लेम उद्भवू शकतो. त्यामुळे प्रत्येक माणसाने कुठेतरी एक पॉईंट म्हणतो ना, तिथे जाऊन गेल्यावर समाधानी होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नंतर. धन्यवाद.